तर शशांक राव यांच्यासारख्या नेत्यांमुळेच कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। कामगारांची पोटं रिकामी ठेवून आपली पोटं भरणाऱ्यांमध्ये आणखी एका नेत्याची भर पडली आहे। जनता रंग आणि खाक झाली तरी देखील चालेल, पण नेत्यांची रावगिरी चालत राहिली पाहिजे। सामनाच्या अग्रलेखातून कामगार नेते शशांक राव यांच्यावरती हे टीकास्त्र सोडण्यात आलंय। आपण बघतोय शशांक राव यांच्यासारख्या नेत्यांमुळेच कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, अशी घणाघाती टीका सामनामधून करण्यात आली आहे। कामगारांची पोटं रिकामी ठेवून आपली पोटं भरणाऱ्यांमध्ये आणखी एका नेत्याची या ठिकाणी भर पडल्याचं अग्रलेखात सामनाच्या म्हटलं गेलंय। जनता रंग आणि खाक झाली तरी देखील चालेल, पण नेत्यांची रावगिरी ही चालत राहिली पाहिजे। बेस्टची आर्थिक अवस्था काय व ती कुणामुळे यावरती आता तोंडाची दबडी वाजवली जात आहे, पण हा कोसळत असलेला डोलारा सावरून कामगारांचे पगार चोख होतील आणि चुली विझणार नाहीत याची व्यवस्था बेस्ट तोट्यात असतानाही शिवसेनेनेच केली आहे। कामगारांना सत्य सांगा, नेतेपदाचा कडू या ठिकाणी शमवण्यासाठी नको तिथे खाजवत बसू नका, संप करू नका, हे न्यायालयाचे सांगणे होते। हा तोडगा काढू हीच आमची भूमिका होती। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय सांगाल, एकंदरीत सामनाच्या अग्रलेखातून आज शशांक राव यांच्यावरती टीकास्त्र सोडण्यात आलेलं आहे। एवढे दिवस बीएसटी कामगारांचा 9 दिवस जवळपास संप सुरू होता, त्यावेळेला सामनातून खरं तर अनेक महत्त्वाचे मुद्दे हे अग्रलेखातून मांडले जातात, मात्र सामनाच्या अग्रलेखातून बीएसटीच्या संपाबद्दल काहीही लिहिण्यात आलं नाही आणि आज मात्र कुठेतरी या सगळ्या संपाचं श्रेय शशांक राव यांच्याकडे जाताना दिसतंय आणि त्यावेळेलाच हा अग्रलेख आलेला आहे। नक्की काय सांगाल, काय समजायचं यात? नक्की शैलजा, 9 दिवस हा संप जो आहे तो चालला होता आणि यामुळे जे राजकीय वातावरण ते देखील चांगलंच पेटलं होतं आणि हा संप जरी मिटला असला तरी पण ह्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते कृती समिती म्हणजे जे कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांना जात होतं। यासोबतच मंत्रालयात जी समिती उच्चस्तरीय समिती नेमली होती, या समितीबरोबर त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर यावरनं कुठेतरी तोडगा निघाला। मात्र जर आपण पाहिलं तर बेस्ट हा जो आहे तो महानगरपालिकेचाच एक भाग आणि तिथूनच हा सगळी बेस्ट सेवा जी आहे ती देण्यात येते। मात्र एवढं सुरू असताना या सगळ्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास 90% मराठी कामगार असताना शिवसेनेला यातून मध्य काढता आला नाही, असा आरोप जो आहे तो शशांकराव यांनी वेळोवेळी केला आणि म्हणूनच आता त्यांना केंद्रस्थानी धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे। नक्कीच जसं तू म्हणाली की याआधी या आलेख जो अग्रलेख आहे त्याच्यामध्ये कुठे बेस्टच्या संपाबद्दल बोललं गेलं नाही, मात्र आता ज्यावेळेस हा संप मिटला, कामगारांच्या मागण्या पूर्ण होताना दिसतात, अशा वेळेस शशांक राव यांच्यावरनं टीका करण्यात येते। यामागं पण जे राजकीय गणित आहे ते काही वेगळं आहे, कारण ज्यावेळेस 3 ते 4 दिवस ही संपाची झाली होती त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः एक बैठक घेतली होती आणि संपावर तोडगा निघेल यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यामध्ये तोडगा निघाला नव्हता। एकूणच आयुक्त असतील किंवा व्यवस्थापक असतील बेस्टचे, त्यांनी जी अटी होती त्या पूर्णपणे अमान्य केल्या होत्या आणि त्याच्यामुळे हा तोडगा निघाला नव्हता। त्यामुळे आता ह्या बेस्टच्या संपामागे बोलवता धनी कोण दुसरा आहे का, शशांकराव यांच्या मागची सूत्र कोणतरी वेगळी हलवतात, असा थेट आरोप या आलेखातून केलेला आहे। याचाच अर्थ की हा संप बेस्टचा जो संप आहे तो कुणीतरी मुद्दामून केलेला आहे आणि मुद्दामून लांबवलेला आहे आणि फक्त मराठी कामगारांना वेठीस धरलेला आहे। कारण या अग्रलेखातून आधीच गिरणी कामगारांचा संप आहे त्याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याचा दाखला देत ज्या प्रकारे दत्ता सामंत यांनी फक्त आपल्या स्वार्थापोटी हा सगळा जो संप आहे तो लांबवलेला आहे, त्याच्यामध्ये कामगारांचं हित कुठंच पाहिलं गेलं नाही, त्याच्यामुळे हा गिरणी कामगार देशोधडीला लागला। त्याच्यानंतर आता जे शशांकराव आहेत ते देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतात आणि अशा प्रकारे कामगारांना वेठीस धरतात आणि आपला जो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात, असा अग्रलेखातून एकूणच त्यांच्या मागचा जो अग्रलेखाचा एकूणच ओघ आपल्याला पाहायला मिळतो। म्हणूनच आता असं म्हणायला लागेल की एक या संपा जरी मिटला असेल त्याच्या मागचं राजकारण उफाळून बाहेर येऊ लागले। नेमकं हा संप, याच्या संपाच्या मागे कोण होतं का, शिवसेनेला हा संप का मिटवता आलेला आहे, एकूणच ही सगळी आता गोळाबेरीज कशी आहे या सगळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ज्यावेळेस संप मिटला त्याच्यानंतर देखील जर आपण पाहिलं तर ऍडव्होकेट अनिल परब शिवसेनेचे नेते आहेत, आमदारही आहेत, त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा संप जरी कोर्टातून मिटला असला तरी आम्ही जे सांगत होतो तेच कोर्टाने निर्णय दिलेले आहेत आणि शशांकरावनी ज्या अटी मान्य केलेल्या आहेत त्यानुसार कुठेही जे गिरणी कामगार आहेत त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। जरी 60,000 वेतन वाढ झालेली असलं, शशांकराव म्हणत असले तरी तेवढी वेतन वाढ झालेली नाहीये, फक्त 3 ते 3.5 हजार रुपये वेतन वाढ झालेली आहे आणि हे कामगारांना लवकरच अशा आरोप आणि प्रत्यारोप आता करण्यात येतात। त्याच्यामुळे एकूणच आता शशांकरावला
शशांकरावांनी जो संप केला तो यशस्वीरित्या आता पार पडलेला आहे. मात्र त्याचं श्रेय कुठे इतरांना जाऊ नये, शिवसेना मराठी कामगारांच्या मागे आहे, मराठी माणसाच्या मागे आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या अग्रलेखातून केलेला आहे. नक्कीच धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.